पदार्थ विज्ञान सिरीजमधील 7th चॅप्टर आपण सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे विशेष विज्ञानीय. तर आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं 6th चॅप्टरमध्ये सामान्यमध्ये काय बघितलं होतं आपण, तर चरकांनी जे षड पदार्थाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये यांनी सामान्याला काय दिलेलं आहे, प्रथम स्थान दिलेलं आहे, आणि विशेषला कोणतं स्थान दिलं आहे यांनी, तर द्वितीय स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा जो विशेष विज्ञानीय टॉपिक आहे तो छोटासा टॉपिक आहे, पण आपल्याला वेटेज माहिती आहे. याला आपल्यामध्ये एक MCQ येऊ शकतो आणि एक SAQ. इम्पॉर्टंट टॉपिक. एक SAQ आपल्याला कन्फर्म या चॅप्टरमधून येतच असतो. ठीक आहे. छोटासा टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट आहे. काय याचं नाव, तर विशेष विज्ञानीमध्ये काय म्हटलं यांनी, चरकांनी याला सेकंड स्थानला दिलं आहे, म्हणजे द्वितीय स्थानी ठेवलेलं आहे. परंतु वैशेषिक आणि जे न्याय आहेत त्यांनी याला कोणतं स्थान दिलं आहे, तर पंचम स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. आणि विशेष या शब्दाचा अर्थ काय घेतला यांनी, तर ऱ्हास. विशेषाने काय म्हटलेलं आहे, तर यांनी ऱ्हास होतो असं म्हटलेलं आहे. आता इम्पॉर्टंट याच्यामध्ये विशेषाची परिभाषा काय आहे, तर परिभाषामध्ये काय म्हटलं यांनी, विशेषस्तु पृथकत्वकृत विशेषस्तु विपर्याय. चरकसूत्रस्थान 1/41चा श्लोक आहे. काय म्हटलं यांनी, तर विशेष काय आहे, तर पृथकत्व करणारा आहे, म्हणजे सामान्य पदार्थाच्या विपरीत हा काय आहे, विशेष पदार्थ आहे, म्हणजे एक दुसऱ्याचे विरोधी भाव उत्पन्न करणार आहे. ठीक आहे. आता बघू आपण सेकंड इम्पॉर्टंट डेफिनेशन काय याच्यामध्ये, तर सजातीय द्रव्यापासून पृथक करणारा तो पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, विशेष म्हणत असतो. तर आणखी यांनी काय सांगितलेलं आहे, तर सामान्य विशेष इति बुद्ध्यपेक्षम. काय म्हटलेलं आहे, जर आपण सामान्य आणि विशेष या दोघात जर बुद्धीची अपेक्षा केली, तर जेव्हा आपल्यामध्ये सामान्य असतं म्हणजे समान ज्ञान असते तेव्हा काय होतं, आपण त्याला सामान्य असं म्हणत असतो. आणि जेव्हा व्यावृत्ती बुद्धी असते त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे पार्थक्य ज्ञान होते त्याला काय म्हणतो आपण, विशेष ज्ञान. म्हणजे जेव्हा आपली बुद्धी अनुगत असते, अनुगत बुद्धी, तेव्हा कोणतं ज्ञान, तर सामान्य ज्ञान. ठीक आहे. आणि जेव्हा आपली व्यावृत्ती बुद्धी असते, व्यावृत्ती बुद्धी, तेव्हा आपल्याला कसं ज्ञान होते, तर विशेष ज्ञान होते, म्हणजे विशेष पदार्थाचं ज्ञान होते. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये नेक्स्ट काय आहे, तर श्लोक दिलेला आहे इथे यांनी, वृद्धी समाने ही सर्वेषां विपरीते विपर्यय. अष्टांग संग्रह सूत्रस्थान 1/31चा श्लोक इम्पॉर्टंट आहे. आपण पेपरामध्ये लिहिताना जर आपण थोडासा श्लोक वगैरे ॲड केले तर आपल्याला काय होतं, मार्क्स गेन करायला थोडंसं इझी जातं. ठीक आहे. तर काय म्हटलेलं यांनी, समान भावाने समानाची वृद्धी होते आणि विपरीताने काय होतो, ऱ्हास होतो. आणि जो ऱ्हासाघातक जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, तर विशेष म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे समान भावाने काय होते, समानाची वृद्धी होते आणि विपरीताने ऱ्हास होतो. आणि जो ऱ्हासाला जो कारणीभूत जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, तर विशेष म्हणत असतो. ठीक आहे. आता आपण इथं बघू विशेष पदार्थाचं लक्षण काय आहे, तर काय म्हटलेलं यांनी, नित्य द्रव्यामध्ये राहणारा व प्रत्येक द्रव्याला इतर द्रव्यापासून कसा भिन्नत्व म्हणजे वेगळेपणा दाखवणारा जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, तर विशेष म्हणत असतो. ठीक आहे. नित्य द्रव्यात राहणारा विशेष पदार्थ कसा असतो, असंख्य असतो आणि अनंत असा असतो. तर नेक्स्ट डेफिनेशन काय दिलं यांनी, ऱ्हास हेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्येतू. चरकसूत्रस्थान 1/43चा हा श्लोक आहे. हे जे रेफरन्सेस आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा, जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत त्याचे, कारण कधी कधी आपल्याला रेफरन्सेससुद्धा विचारतात की विशेष पदार्थाचा संयोग झाल्याने काय होते, त्याचा ऱ्हास होतो. तर आपण नेक्स्ट बघू याच्यामध्ये विशेष पदार्थाचे प्रकार काय आहेत. आपण सामान्यमध्ये सुद्धा बघितले होते, 3 प्रकार पडले होते आपण, द्रव्यसामान्य, गुणसामान्य आणि कर्मसामान्य. तसेच आपण विशेषसुद्धा 3 प्रकार बघू, कोणकोणते, द्रव्यविशेष, नंतर गुणविशेष आणि नंतर कर्मविशेष. ठीक आहे. द्रव्यविशेषमध्ये बघू आता आपण काय म्हटलेलं आहे, ऱ्हास हेतू विशेषश्च, म्हणजेच काय, हे ऱ्हासाचं जे कारण असते त्याला काय म्हणतो आपण, तर द्रव्यविशेष. म्हणजे एखाद्याच्या शरीरामध्ये जर मांसाची वृद्धी झाली तर आपण काय करतो, त्याला मांसाला कमी करण्यासाठी काय होतं, मांसाला कमी करणाऱ्या म्हणजे विपरीत गुणवाल्या पदार्थाचं काय करतो, सेवन करत असतो. जसं की आपण त्याला आहारामध्ये बाजरी, ज्वारी, जव इत्यादीचा जर उपयोग केला तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्या अतिस्थौल्यतेचा नाश होऊन कफ आणि मेदाचा काय होतो, नाश होतो. म्हणून काय म्हटलं, द्रव्यविशेषसाठी आपण या जे कुलत आहे, जव आहे, यवक आहे, मूग आहे, शामक आहे इत्यादी पदार्थांचा प्रयोग करायला पाहिजे. नंतर काय म्हटलेलं यांनी, गुणविशेष. गुणविशेषमध्ये काय म्हटलेलं यांनी, विशेषस्तु पृथकत्वकृत. ठीक आहे. विशेषस्तु पृथकत्वकृतमध्ये काय म्हटलं यांनी, तर एक दुसऱ्याच्या वेगळेपणाचा बोध करणारा जो ज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण, गुणविशेष. म्हणजे शरीरात जर आपल्या वायूची वृद्धी झाली तर आपण कशाचा उपयोग करत असतो, तेलाचा उपयोग असतो. आपल्याला माहिती आहे वायूचे गुण काय आहेत, तत्र वृक्ष लघु शीत खरह. म्हणजे तेल आहे त्याच्यामध्ये कोणते गुण असतात, स्निग्ध, उष्ण, गुरु. म्हणजे आपण गुणविशेषामध्ये काय करतो, तर विपरीत गुणाचा म्हणजे विरुद्ध गुणाचा आपण काय करत असतो, उपयोग करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जे वायूने झालेले जे विकार आहेत ते काय होतात, शांत होतात.
आता आपण बघू याच्यामध्ये कर्मविशेष. कर्मविशेषमध्ये काय म्हटलेलं आहे यांनी, तर विशेषस्तु विपर्याय. विशेषस्तु विपर्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, हा पण काय आहे, सामान्याचे विपरीत आहे. म्हणजे जर आपण एका जागी जर बसून राहिलं तर काय होते, कर्मसामान्याने काय होते, कफाची वृद्धी होते. परंतु वायूचा गुण माहिती आहे आपल्याला, काय चलगुण आहे. तेव्हा आपण काय करतो, चंचलतेने एखादं जर कार्य केलं किंवा विश्राम नाही केला, त्याच्यामुळे काय होते, आपल्या बॉडीमध्ये काय होते, तर कर्मविशेषाने काय होतं, तर कफाचा नाश होतो. ठीक आहे. आता यांनी काय म्हटलं लास्टला, प्रवृत्ती उभयस्यतु, म्हणजे उभय प्रवृत्ती का म्हटलेलं आहे, तर आपल्या बॉडीची टेंडन्सी काय असते, जे आपल्या बॉडीमध्ये दोष धातू मल असतात ते काय करत असतात, एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्या शरीरामध्ये काय होतं, त्याची वाढ होते. म्हणजे ती स्वाभाविक असते. परंतु एक मर्यादा ओलांडल्यानंतर काय होतं, तर आपोआपच त्या पदार्थाचा काय होतो, ऱ्हास व्हायला लागतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे, आता आपण एक व्यावहारिक उदाहरण घेऊ. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी, सपोज आपण काय करत असतो, डेली पोळी भात इत्यादी पदार्थाचं आपण काय करतो, सेवन करत असतो. तर आपण काय म्हणतो, सामान्य विशेष सिद्धांतानुसार काय व्हायला पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये समान भावाची काय होते, वृद्धी व्हायला पाहिजे. परंतु आपण इन जनरल बघितलं किंवा असं बघितलं तर काय होते, आपल्या बॉडीमध्ये ऱ्हास व्हायला सुरुवात होत असते. तर ऱ्हासाचं कारण काय आहे, तर यांनी काय म्हटलेलं आहे, आपण काय करत असतो, ऑफिसला वगैरे जातो किंवा कामानिमित्त बाहेर जात असतो, अस्ताव्यस्त जीवन असतं आपलं. त्याच्यामुळे काय होते, आपल्या बॉडीमध्ये शरीरातली जी ऊर्जा आहे ती काय होते, खर्च होत असते. त्याच्यामुळे काय होतं, जे दोष धातू आहेत त्यांचंसुद्धा काय होतं, आपल्या बॉडीमध्ये ऱ्हास होत असतो. ठीक आहे. आपण काय म्हणतो, आपण आहार सेवन करत असूनसुद्धा सामान्याने वृद्धी न होता काय होतं, विशेषाने ऱ्हास होतो. म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत, सामान्याने वृद्धी आणि विशेषाने ऱ्हास, ह्या क्रिया कशा असतात, सायमल्टेनियसली होत असतात. ठीक आहे. म्हणून याला काय म्हटलं यांनी, तर प्रवृत्ती उभयस्यतु. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, आपल्याला कधी कधी विचारतात. जो श्लोक आहे, सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणम, तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारतात की प्रवृत्ती उभयस्यतु म्हणजेच काय, का म्हटलेलं आहे यांनी प्रवृत्ती उभयस्यतु. आता आपण बघू याच्यामध्ये व्यावहारिक उपयोगिता काय आहे सामान्य विशेष सिद्धांताची, इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपल्याला SAQ सुद्धा विचारतात की सामान्य विशेष सिद्धांत स्पष्ट करा म्हणून. SAQचा टॉपिक आहे. काय म्हटलेलं आहे, इथं बघा, इथं दिलेलं आहे, सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणम ऱ्हासहेतु विशेषस्य प्रवृत्ती उभयस्यतु. चरक सूत्रस्थान 1/43 हा श्लोक आहे. काय म्हटलेलं आहे यांनी, तर हा आपला आयुर्वेदाचा सिद्धांत आहे, सामान्य विशेष सिद्धांत. यांनी काय म्हटलेलं आहे, तर हे सामान्य आणि विशेष या दोन्ही पदार्थाशिवाय आपण चिकित्साच करू शकत नाही. का करू शकत नाही, त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोणत्याही स्वस्थ व्यक्तीत जर आपल्या शुक्रधातूचा जर क्षय झाला तर आपण काय करतो असतो, सामान्य सिद्धांतानुसार शुक्रवर्धक द्रव्याची त्याला सेवन करायला लावून त्याच्यावरून काय होते, शुक्राची वृद्धी होते. किंवा एखादा सपोज मेदस्वी व्यक्ती असेल, अतिस्थौल्य व्यक्ती असेल, तर आपण काय करतो, त्याला मेदनांशक पदार्थाचं जे औषध आहे किंवा द्रव्य आहे त्याचं आपण काय करत असतो, सेवन करत असतो, जेणेकरून त्याच्यामध्ये वाढलेला जो मेद आहे तो काय होईल, कमी होईल. अशा प्रकारे आपण चिकित्सेमध्ये सामान्य आणि विशेष पदार्थाचा उपयोग करत असतो. आता त्यांनी सेकंड काय म्हटलेलं आहे यांनी, तर जी आपली चिकित्सा असते, आपल्याला माहीत आहे की जी हेतू विपरीत चिकित्सा देत असतो, व्याधी विपरीत चिकित्सा देत असतो, उभय विपरीत औषध देत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण उपशय म्हणून कशाचा उपयोग करत असतो, तर विशेषाचाच उपयोग करत असतो. म्हणजे आपण कशी चिकित्सा देत असतो, विरुद्ध. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर कफ वाढला तर कफनाशक आपण काय करत असतो, त्याच्या विरुद्ध, कफाच्या विरुद्ध आपण जे गुण आहेत अशा पदार्थाचं काय करत असतो, तर सेवन करत असतो. ठीक आहे. म्हणजेच आयुर्वेदिक चिकित्सादृष्ट्यासुद्धा या सिद्धांताला यांनी महत्त्व दिलेलं आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे, यांनी रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता, अष्टांग संग्रह सूत्रस्थ हा श्लोक आहे. काय म्हटलेलं यांनी, जी वातादी दोषांची जी विषम अवस्था आहे त्याला काय म्हटलं यांनी, रोग म्हटलेलं आहे. आणि रोगांची जी साम्य अवस्था आहे दोषांची त्याला काय म्हटलं यांनी, आरोग्य म्हटलेलं आहे. नंतर सेकंड आणखी एक श्लोक आहे, विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृतिरुच्यते. म्हणजे जर रसायन धातूमध्ये आपली विषमता उत्पन्न झाली त्याला काय म्हणतो आपण, विकार असं म्हणत असतो. आणि जर धातू साम्यता असली त्याला काय म्हणतो आपण, आरोग्य असं म्हणत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट बघू काय सांगितलं यांनी, तर सामान्य आणि विशेष याच्यामधील डिफरन्स काय आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कधी कधी विचारतात सामान्य विशेषमधील डिफरन्स लिहा. तर सामान्य आणि विशेष, सामान्यमध्ये काय म्हटलेलं आहे तर सामान्याने काय होते, सामान्य जातीचा बोध होतो. आणि विशेषाने काय म्हटलेलं आहे, तर विशेष व्यक्तीचा बोध होतो. नंतर हा काय, सामान्य काय करत असतो, समानता दर्शवत असतो, अभेदाचा प्रतीक आहे. नंतर काय म्हटलं, सामान्य कसं आहे, एक आहे आणि अभिन्न आहे. नंतर याला काय म्हटलं आहे, वृद्धीचं कारण आहे. नंतर याच्यामध्ये श्लोक दिले यांनी, तुल्यार्थता ही सामान्यम सामान्यम एकत्वकरम. नंतर समानानाम भाव सामान्यम. आणि चरकांनी यांना कोणता पदार्थ मानलेला आहे, तर प्रथम पदार्थ मानलेला आहे. आणि वैशेषिकांनी मानलेला आहे चतुर्थ पदार्थ. MCQमध्ये आपल्याला हा विचारतात. सेकंड बघू आपण विशेष. विशेषाने काय होते, तर पृथकत्व दर्शवणारा आहे, म्हणजे वेगळेपणा दाखवतो विशेष. नंतर हा भेदाचा प्रतीक आहे. आपण इकडे बघितलं, सामान्य काय अभेदाचा प्रतीक आहे, समानता दाखवतो. पण विशेष काय असतो, तर भेद दाखवतो, म्हणजे वेगळेपणा दाखवतो.
आणि हा काय आहे, असंख्य आहे. विशेष ऱ्हासाचे कारण असतो. त्यांनी श्लोक दिलेला आहे, विशेषस्तु पृथकत्वकृत म्हणजे पृथकत्व दाखवणार आहे. विशेषस्तु विपर्याय म्हणजे काय, विरुद्ध गुणवाला आहे. नंतर विरोधीनाम भाव विशेषम म्हणजे जो विरोधी गुणवाला आहे त्याला काय म्हणतो आपण, विशेष म्हणत असतो. चरकांनी याला द्वितीय पदार्थ मानलेला आहे आणि वैशेषिकांनी याला पंचम पदार्थ मानलेला आहे. हा जो चार्ट आहे इम्पॉर्टंट आहे, थोडासा तुम्ही पॉज करून एकदा त्याला थरोली रीड करून घ्या. ठीक आहे. इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं इम्पॉर्टंट काय आहे. पहिलं आपल्याला आहे की सामान्यांचे प्रकार. सामान्यांचे प्रकार आपण आधीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितले सामान्यांचे प्रकार. तसंच या चॅप्टरमध्ये काय सांगितलेलं आहे तर विशेषाचे प्रकार. नंतर विशेषाचे प्रकारानंतर आपण याच्यामध्ये लास्ट बघू की त्याची उपयोगिता काय आपल्याला आयुर्वेदामध्ये. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. छोटा चॅप्टर आहे पण थोडंसं व्यवस्थित त्याची परिभाषा आणि त्याच्यामध्ये त्याचं लक्षण काय विशेषाचं आणि विशेषाचे प्रकार आणि त्याची आयुर्वेदिक उपयोगिता. कधी कधी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन येत असतो. ठीक आहे.